नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सेवाभावी संस्था सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे मार्फत रायगड जिल्हा प्राथमिक शाळा कळंबुसरे आणि अंगणवाडी कळंबुसरे येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला। दिवंगत सचिन तांडेल सर यांच्या समाजकार्याची प्रेरणा घेऊन संस्थेच्या कार्याची सुरुवात 8 वर्षापूर्वी झाली। या संस्थेमार्फत रक्तदान शिबिर, पूरग्रस्तांसाठी तसेच दरडग्रस्तांना मदत, रेल्वे भरती मार्गदर्शन, रोजगार मेळावा, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना काळात सेवा देणाऱ्यांना कोविड योद्धा सन्मान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, आदिवासीवाडी येथे जीवनावश्यक वस्तू वाटप, श्रमदान, इको फ्रेंडली मखर स्पर्धा, अक्षरभिंत उपक्रम इत्यादी उपक्रम राबवण्यात आले आहेत। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संदीप कोळी सर यांनी संस्थेचे श्रद्धास्थान दिवंगत सचिन तांडेल यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला। या उपक्रमास रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबुसरेचे मुख्याध्यापक संदीप कोळी यांच्यासह शिक्षिका रुपाली पाटील, सहशिक्षिका स्वप्ना कडू, शाळा शिक्षण कमिटी अध्यक्ष प्रकाश पाटील, शाळा शिक्षण कमिटी समिती सदस्य विलास पाटील, अंगणवाडी शिक्षिका रेश्मा गायकवाड, शिक्षिका सुप्रिया पाटील, कळंबुसरेचे गावचे उत्कृष्ट निवेदक मनीष पाटील तसेच पालकवर्ग हे आवर्जून उपस्थित होते। संस्थेचे पदाधिकारी प्रवीण पाटील, सचिन भोईर, नयन म्हात्रे, बळीराम पाटील या प्रसंगी उपस्थित होते। तसेच या उपक्रमात सहकार्य म्हणून श्रेया तांडेल उपस्थित राहिली। संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तांडेल यांनी संस्थेच्या मागील वाटचालीविषयक आढावा दिला तसेच संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, कळंबुसरे, उरण। पहा विद्यार्थी मित्र, आपल्या आता हे जे नाव आहे सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन, सचिन हा माझा खास मित्र। कोणाला कल्पना नसेल, खूप शांत स्वभाव आणि हुशार व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि वागणं एकदम शांत। यांचे जे मोठे बंधू होते, खरंच अनमोल रतन म्हणतात ना, तशी व्यक्ती होती। माझ्या आता डोळ्यात थोडेसे अश्रू म्हणजे त्या आठवणी जाग्या झाल्या। कारण माझं जिवलग मित्र, खरं सांगायचं म्हणजे यांचे मोठे बंधू माझे खास मित्र आणि ते एवढे हुशार, अभ्यासात सगळे येतं, पण काय देवाला चांगली फुलं आवडतात आणि देवाने ती चांगल्या फुलं निवडलं। वाईट झालं ते असते आता किती बरं वाटलं असतं, मला एक खूप म्हणजे समाधान वाटलं असतं। तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सर्व सामाजिक संस्था कार्य करते, तुमच्या कार्याला सलाम। अशी समाजसेवा ही महत्त्वाची आहे। मुलांनो, तुम्ही पण आपल्या गावाच्यासाठी चांगलं शिक्षण घ्या, चांगल्या हुद्द्यावर जा, एखादा चांगला बिझनेस करा, चांगला उद्योग करा, सगळं सामाजिक आर्थिक व्यवस्थित चांगलं एक कार्य करा, तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल। आपण समाजाचे घटक आहोत, बरोबर आहे ना? फक्त आपल्यापुरतं बघायचं नाही। तिळातला कण आपण हा आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी समर्पित करायचं असतं।